रात्रीचे 3 वाजता जर एवढी एनर्जी असेल तर दिवसभर काय होत असेल माझं. अरे एवढी एनर्जी असते ना, एवढी एनर्जी असते ना. सॉरी ब्लॉग सुरूपासून स्टार्ट करूया. नमस्कार, मी दीक्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मी बनवते भाकरी आणि बेसनचा पोळा. आपल्या इकडे बेसनचा पोळा बोलतात, माहीत नाही, कुठं बेसन चिला बोलतात आणि मुंबईला तर बेसनचा पोळा बोलतात. आपल्याकडे बेसनची पोळी पण बोलली जाते. सो मी तेच बनवते. कामावरून मिस्टर आले तर त्यांच्यासाठी भाकरी 2 भाकरी बनवल्यात आणि 2 बेसनचे पोळे बनवलेत, म्हणजे जेणेकरून त्यांची भूक पण भागल्या जाते आणि त्यांना प्रोटीन पण मिळतं. सो असं आहे. भाकरी मला पहिले नाही जमायच्या, पण मी हळूहळू काय होईना शिकली आणि आता मी चांगल्या भाकरी बनवते. हा आता दिसत नाही आहेत कारण खूप घाई गडबडमध्ये, तरी पण फुगली आहे. एका साईडने ती थोडीशी होल पडून त्याची वाफ निघून गेली, पण चांगली फुगली आहे. मला तर ठीक वाटते, ओके वाटते. खायला पण थोडी क्रिस्पी असते. बाजरीची भाकर आहे. सो झालं आहे बनवून वगैरे माझं. आणि रात्री 3 वाजता पण बघा मला मटकायला किती एनर्जी आहे. म्हणजे माणूस 3 वाजता उठून इतका कसा मटकू शकतो हे मी जेव्हा स्वतःला बघते तेव्हा मला कळतं की मी मटकू शकते. म्हणजे वर्कआउट करून मला इतकी एनर्जी येते ना, एवढी एनर्जी येते माझ्यामध्ये, मला सुचत नाही की मी त्या एनर्जीचं काय करू. ॲज अ टाईमपास म्हणून मी माझे व्हिडिओज चालू केलेत. मला बोर होतं, फोन पण किती बघणार माणूस. सो मी व्हिडिओ चालू केले आणि ठीक वाटतात मला टाकायला वगैरे. मला बोलतात बरेच जण, मीन्स माझ्या शेजारचे वगैरे, की काय तू नुसतं किचनमध्ये बसलेली असते आणि किचनमधलेच व्हिडिओ बनवते. स्वयंपाक तर आपण 3 टाईम करतो. मी म्हटलं मी 3 टाईम करते, पण मी त्यातला 1 टाईम दाखवते. जे मला जेव्हा जास्त चांगलं कम्फर्टेबल टाईम असतो तो टाईम माझा हा आहे, कारण मला एक्स्ट्रा कामं नसतात, फक्त बनवायचं असते. बाकी टायमाला मला अदर कामं पण असतात. मला टिफिन बनवायचा असतो, मला अंडे बॉईल करायचे असतात, मला नाश्ता द्यायचा असतो, वेळेवर बॅग पॅक करणं, सामान काढून देणं, इस्त्री वगैरे दाखवणं. सो त्यामध्ये माझा बराचसा टाईम जातो. म्हणून मी दुपारचे किंवा दुपारचाच टिफिन टाईमचा व्हिडिओ बनवणं अवॉइड करते. सो हा टाईम मला बेस्ट वाटतो, कारण ह्या टायमाला मी एक तर खुश पण असते. झोपेतून उठते तेव्हा चांगलं वाटते. 2च तास झोपते मी, एवढी काही नाही. मी 12ला वगैरे कुठं मला झोप येते, लवकर तर मला झोप पण येत नाही. तर मोजून 2 तास असतात, पण तरी इतकं एनर्जेटिक आणि चांगलं वाटतं आहे ना. वर्कआउट केलं ना की खरंच. मग माझं नेल आज पण काही तुटलं नाही आहे. मी विचार करते हे कधी तुटणार आहेत, म्हणजे मी हे मला स्वतःहून कापायची इच्छा नाही होते. जेवण बनवता चहा पण साईडला ठेवला आहे. कामं आवरायला घेतली, म्हणजे पसारा पण नको मला सकाळी उठल्यावरती. तेच ते भांडे आणि तेच ते. सो पट्टापट आवरून घेतलं. भांडे काही आज मी धुणार नाही, भांडे उद्या सकाळी धुतल्या जातील. आता चहा वगैरे बनवायचा, चहा वगैरे द्यायचा आणि रिलॅक्स परत झोपायचं. मग डायरेक्ट सकाळी म्हणजे एकदम सकाळी नाही, 10च्या नंतर सकाळ होते. माणूस नाईटवरून कामावरून येतो, झोपलेला असतो. आवाजाने झोप पण डिस्टर्ब होते, कारण पूर्ण दिवसाची झोप असते त्यांची. सो मी दिवसाला काही कामच नाही करत. थोडेफार काय असतील ना आपले तर ते करून घेते. माझा नाश्ता पाणी जेवण वगैरे जे असेल ते. पण मी असं उपडवाले काम बिलकुल नाही करत. कपडा ते मी सगळं संध्याकाळी. माझे नेल्स बघा छान दिसतात, मला आवडतं. मला वाटतं पण की तुटले नाही पाहिजेत आणि मला वाटतं पण तुटले पाहिजेत. हे काय आहे माझं मलाच कळत नाही आहे. चलो आता टाईम झाला आहे. आता शेवटचं पीठ उरलेलं, त्याची भाकरी वगैरे बनवून ठेवून दिल्यात मी. हे छोटीशी भाकर हे मी माझ्यासाठी बनवून ठेवून दिली की आता मला टेन्शन नाही, म्हणजे उद्या सकाळी उठले मी तर खटपट करायची गरज नाही. हेच मी भाकर आणि बेसनचा पोळा खाऊन आपली भूक भागवू शकते. मॉर्निंगचा नाश्ता माझा एवढीशीच भाकर बस आहे मला, इनफ आहे एवढं. जास्त मी खात पण नाही, थोडंसंच खायचं, लाईट राहायचं. किडे फक्त दातातच असले पाहिजेत असं नाही आहे ना. असं आहे ते. चला परत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. आजच्यासाठी बाय.